या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। चिकन बिर्याणी 70 रुपयामध्ये, मटन बिर्याणी 70 रुपयामध्ये। शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। सोलापूरचे बांधकाम व्यावसायिक लक्ष्मण सिद्धूल आणि आनंद गोस्की यांची 1 कोटींची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात निर्मला यादगिरी पिट्टा वय 65, आनंद शंकर पसनूर वय 45, दोघे राहणार एमआयडीसी अक्कलकोट रोड सोलापूर यांना अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश DN सुरवसे यांनी 1 लाख रुपयाच्या जात मुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे, अशी माहिती अॅडव्होकेट प्रशांत नवगिरे यांनी दिली आहे। फिर्यादी लक्ष्मण प्रेमनाथ सिद्धूल व त्यांचे सहकारी आनंद पेंटप्पा गोस्की हे बांधकाम व्यावसायिक आहेत। यातील मुख्य आरोपी यादवबाई पसनूर यांची मजरेवाडी येथे 81R इतक्या क्षेत्राशी मिळकत जागा आहे। सदर मिळकतीतील यादवबाईसह अन्य तिघांचा हक्क हित संबंध आहे। यादवबाई, निर्मला पिट्टा व इतर मिळकत हकदार यांनी स्वतःहून फिर्यादीची भेट घेतली व त्यांची जमीन विकत घेण्याकरिता फिर्यादीस गळ घातला। त्याप्रमाणे फिर्यादी व आरोपी यांच्यात बैठका झाल्या। मिळकतीची एकूण किंमत 2,05,00,000 अशी ठरवण्यात आली। मिळकतीवर नवीन शर्तीचा शेरा कमी करून मिळकत खरेदी करण्याचे ठरले। 6 डिसेंबर 2021 रोजी फिर्यादी व यादवबाई पसनूर यांच्या दरम्यान नोटरी समक्ष करारपत्र नोंद करण्यात आले। सदर करारपत्रास निर्मला पिट्टा यांनी सहमती दिली तर आनंद पसनूर यांनी साक्षीदार म्हणून सही केली होती। करारपत्रावेळी फिर्यादीने आरोपींना 72,50,000 रुपये करारापोटी दिले। तसेच 11 महिन्याच्या आत जमिनीवरील नवीन शर्तीचा शेरा कमी करून मिळकत विकत घेण्याचे ठरले। करारपत्र झाल्यानंतर फिर्यादीने मिळकत विकसित करण्याकरिता भली मोठी रक्कम गुंतवली, परंतु तांत्रिक कारणामुळे वेळेत मिळकतीवरील नवीन शर्तीचा शेरा कमी झाला नाही। त्यानंतर यादवबाई व इतर आरोपींनी कराराची मुदत फिर्यादीस वाढवून दिली नाही व फिर्यादी विरुद्ध फसवणूक करण्याच्या उद्देशाने दिवाणी स्वरूपाचा दावा दाखल केला। फिर्यादीची सुमारे 1 कोटींची आर्थिक फसवणूक केली अशा आशयाची फिर्याद फिर्यादीने दाखल केली होती। त्यानंतर अटकेच्या भीतीपोटी आरोपींनी अॅडव्होकेट प्रशांत नवगिरे यांच्यामार्फत जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्याकरिता अर्ज दाखल केला। यावेळी आरोपीच्या वतीने वकिलांनी युक्तिवाद केला की फिर्यादीने हेतुपुरस्पर करारपत्रातील नमूद कालावधीत मिळकतीवरील नवीन शर्तीचा शेरा कमी करून घेतला नाही अथवा तसे प्रयत्न केले नाही। करारपत्राचा कालावधी संपल्यानंतर यादवबाई यांनी करारपत्र संपुष्टात आल्याचे व करारपोटी दिलेली रक्कम घेऊन जाण्याबाबत फिर्यादीस कळविले होते। त्याप्रमाणे कायदेशीर नोटीस देखील पाठवली होती। यादवबाई हिने फिर्यादी विरुद्ध दावा देखील दाखल केला आहे। सदर प्रकरण हे दिवाणी स्वरूपाचे आहे। फिर्यादीने किरकोळ रक्कम देऊन आरोपीशी संबंध मिळकत बळकावण्याचा प्रयत्न केला असा युक्तिवाद करण्यात आला। सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून सत्र न्यायाधीश, अतिरिक्त सत्र न्यायाधीश, अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश DN सुरवसे यांनी आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे। यात आरोपीतर्फे अॅडव्होकेट प्रशांत नवगिरे, अॅडव्होकेट सचिन इंगळगी, अॅडव्होकेट सिद्धराम पाटील, चेतन रणदिवे तर मूळ फिर्यादीतर्फे अॅडव्होकेट मंगेश श्रीखंडे तर सरकारतर्फे दत्तूसिंह पवार यांनी काम पाहिले। सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडे पीर। सोलापुरात हॉटेल बडे पीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट येथे सुरू झाली आहे। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध। खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपयामध्ये, मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपयामध्ये, चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपयामध्ये। याशिवाय स्पेशल मटन चाप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध। खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल। फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय। हॉटेल बडे पीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। प्रोप्रायटर मोहम्मद इसाक, 9503050076। मोहम्मद सोहेल, 8149278745।